कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिद्धू, तुला काय वाटलं तुझं वागणं बरोबर आहे? त्यांना तुला भेटायचं होतं, खास खास आमंत्रण द्यायला ते थांबले होते आणि तू तू दारापर्यंत आलास आणि परत गेलास। अरे सिद्धू, तुला तरी पटतंय का हे? बघ सिद्धू, मी तुला आधीच सांगितलंय त्या भागात आपल्याला खूप मतं मिळतील। अरे सिद्धू, तुझ्या डोक्यात कसं शिरत नाहीये? पप्पा, तुम्ही जे बोलाल ते करीन मी, कधीच नाही बोलणार, पण या बाबतीत नाही। या बाबतीत मी कोणाचंच ऐकून घेणार नाही। हे बघ सिद्धू, आई, तू पप्पा तुम्ही सगळे आपला झालेला अपमान विसरला असाल, पण आज सिद्धू नाही विसरलाय आणि मरेपर्यंत नाही विसरणार। आई, तूच सांग ना, त्यावेळी केवढा त्रास झाला होता तुला, डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं तुझ्या, आठवतंय? तुझ्या लाडक्या लेकीला तुझ्यापासून दूर घेऊन गेला तो, म्हणून ढसाढसा रडत होतीस तू, हे सगळं विसरलीस? आणि पप्पा, तुमचा गावात केवढा दरारा होता। संपतराव गाडे पाटील हे नाव ऐकलं ना की थरथर कापायचे लोक, आणि आता त्यांचीच मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली हे ऐकावं लागतंय आपल्याला। हे सगळं कसं काय विसरू शकता तुम्ही? एकच तर बहीण आहे आपल्याला, मोठ्या थाटामाटात तिचं लग्न करायचं, हे करायचं ते करायचं, अशी कितीतरी स्वप्न बघितली होती आपण, पण माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालाय, बरबाद झालंय सगळं। पप्पा, हे सगळं तुम्ही विसरला असाल, त्यांच्याशी परत नाती जोडायला तयार सुद्धा व्हाल, पण हा सिद्धू त्याच्या शब्दाचा पक्का आहे। मी मरेपर्यंत त्यांचा चेहरा सुद्धा बघणार नाहीये, ना भेटणं तर दूरची गोष्ट आहे, पण त्यांचा विचार सुद्धा माझ्या मनात आला ना तर माझा डोकं आउट होतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।